महाराष्ट्राच्या मनात आहे तेच करणार. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंकडून सकारात्मक संकेत. मराठी ताकद एकत्र होऊ नये म्हणून मालकांचे नोकर भेटीगाठी घेत आहेत. राज ठाकरेंच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीसांवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. युती करता का म्हणत उद्धव ठाकरे किती उतावळे झाले. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरून एकनाथ शिंदेंचा निशाणा. देशाला आणि महाराष्ट्राला घरफोड्या गृहमंत्र्यांची गरज नाही. उद्धव ठाकरेंची अमित शहा फडणवीसांवर घरफोडे मंत्री असं म्हणत टीका. मोदींनी सैन्याचे पाय बांधले नाहीतर पीओके घेतलाच असता. ट्रम्पचा फोन आला आणि पापाने युद्ध थांबवलं. पाकिस्तान सोबत युद्धविरामावरून मोदींवर ठाकरेंचा निशाणा. 20 मिनिटात भारतीय लष्कर आणि पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानची चरबी उतरवली. पाकिस्तानसाठी काँग्रेसचा हात नाही, मोदींचा हातोडा आहे, शिंदेंचं वक्तव्य. शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसायला निघाले तर तुमचं नामोनिशाण पुसून टाकेन. अंगावर येताना अँब्युलन्स घेऊन या, जाताना आडवे होऊन जाल. मुंबई महापालिकेवरून भाजपला उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान. कमॉन किल्मी म्हणणाऱ्यांचा मुर्दा विधानसभेत महाराष्ट्राने आधीच पाडलाय. मेलेल्यांना कोण मारणार. पालिका निवडणुकीतील आव्हानावरून शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार. जेलच्या गेटवरच भाजपनं स्टॉल टाकला. आता दाऊदलाच घ्यायचं बाकी राहिलंय. सुधाकर बडगुजरांच्या प्रवेशावरून उद्धव ठाकरेंकडून समाचार. उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून नितेश राणेंवर उद्धव ठाकरेंची तिखट टीका. दोन्हीकडच्या शिवसेना एकत्र यायला पाहिजे या माझ्या विधानावर आजही ठाम. तसं झाल्यास फार उत्तम होईल. शिंदेंच्या शिवसेनेतील गजानन कीर्तीकरांची भूमिका. शिंदे गटात हॉरर शो. एक मंत्री अघोरी बाबासमोर उघडा बंब बसलाय. त्याच्या खुर्चीखाली रेड्याची शिंग असावीत. संजय राऊतांचा भरत गोगावलेंवर हल्लाबोल. तर फडणवीसांच्या जागी शिंदेंना पद देण्यासाठी हे कृत्य, राऊतांचा आरोप. मी अघोरी पूजा केली नाही. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत, लवकरच समोर आणू. आरोपांनंतर भरत गोगावलेंचा इशारा. अजित पवारांना घमंड आलाय. दादांना आता काटेवाडीच्या सरपंचही व्हायचंय का. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीवरून विजय शिवतारेंचा निशाणा. मुंबई, रायगड, रत्नागिरीसह पुणे आणि सातारा घाट परिसरात पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट. जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली. मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ. नदीपात्रात कार बुडाल्याची भीषण दृश्य. तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गोदावरीचं पाणी गेल्याने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. खडकवासलातून 15,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. मुख्यमंत्र्यांकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश. वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना. रायगडच्या कुंडलिका, आंबा आणि पातळगंगा नद्या इशारा पातळीच्या वर. खेड आणि नागोठणे शहरांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची चिन्ह. बाजारपेठांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ.